कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का? मी देवाची एवढी भक्ती करतो, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? जर हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण संत तुकाराम महाराजांनी भक्तीचा अर्थ फक्त देवासमोर हात जोडणे सांगितला नाही, तर संकटातही देवावरचा विश्वास न सोडणे हेच खरं भक्तीचं लक्षण सांगितलं. मित्रांनो, आपण देवाला शोधतो कुठे? मंदिरात, तीर्थक्षेत्री, देवांच्या मूर्तीमध्ये, कधी एखाद्या चमत्कारामध्ये. पण संत तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला एक वेगळीच दिशा दाखवतो. देवाला शोधण्याआधी आपल्या मनात डोकावून पहा, कारण मन स्वच्छ असेल तर साध्या आयुष्यातही देवाचा अनुभव येऊ शकतो. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन हे संघर्ष, भक्ती आणि आत्मविश्वासाचा एक मोठा धडा आहे. त्यांच्या आयुष्यातही संकटे आली, पण संकटे आली म्हणून त्यांनी देवाला सोडलं नाही. उलट संकटामध्ये त्यांचा देवावरील विश्वास अधिक मजबूत होत गेला. आज आपल्याला एखादी छोटी अडचण आली तरी आपण लगेच म्हणतो, देव माझ्यासोबत नाही. पण जरा विचार करा, देव आपल्यासोबत नाही की आपला विश्वास आपल्यासोबत नाही, हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजा एखादं बी जमिनीत पेरलं, काही दिवस ते माती खाली असतं, वरून पाहिलं तर काहीच घडताना दिसत नाही, पण त्याचा अर्थ बी नष्ट झालं असा होत नसतो. आतून त्याची वाढ सुरू असते. तसंच आपल्या आयुष्यातही काही काळ असा येतो की आपल्याला काहीच बदलताना दिसत नाही. प्रार्थना करतो, प्रयत्न करतो, वाट पाहतो, पण परिणाम दिसत नाही. तेव्हा आपण समजतो माझं काहीच होणार नाही. पण कदाचित देव उत्तर देत नसतो. असं नाही, तो आपल्याला योग्य वेळेसाठी तयार करत असतो. संत तुकाराम महाराजांचा भक्ती मार्ग आपल्याला हाच धडा देतो. विश्वास ठेवा, पण कर्म सोडू नका. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे हातावर हात देऊन बसणे नाही. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे आजची परिस्थिती कठीण असली तरी उद्याचा प्रयत्न थांबू नये. आज तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, कुणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल, तुमच्या मेहनतीची किंमत कुणाला दिसत नसेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की मी कितीही प्रयत्न केले तरी माझं आयुष्य बदलत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कायमची नसते. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाला थांबू शकत नाही. फक्त आपण त्या अंधारात हार मानू नये. संत तुकाराम महाराजांनी आपल्याला भक्तीची जी वाट दाखवली ती केवळ पूजे अर्चेची वाट नव्हती, ती आहे सत्याची वाट, प्रामाणिकपणाची वाट, नामस्मरणाची वाट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चांगलं कर्म करत राहण्याची वाट. मित्रांनो, देवाला मोठ्या गोष्टीची गरज नसते. तुमचं मन खरं असावं, तुमची निष्ठा खरी असावी, तुमच्या कर्मामध्ये प्रामाणिकपणा असावा आणि संकट आलं तरी मनात एक विश्वास असावा. ही वेळही निघून जाईल. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. अडचण आली म्हणून देवाला दोष देणार नाही, अपयश आलं म्हणून स्वतःला कमी समजणार नाही, आणि परिस्थिती कठीण झाली म्हणून प्रयत्न सोडणार नाही. संत तुकाराम महाराजांच्या विचारामधून एकच गोष्ट मनात ठेवा, नामावर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. कदाचित तुमच्या आयुष्यातला बदल आज दिसणार नाही, पण तुमचा प्रत्येक चांगला प्रयत्न तुमच्या उद्याची पायाभरणी करत असतो. जय जय रामकृष्ण हरी.